हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही चांगले असणार। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, जे समीकरण आहे ते कसे सॉल्व करायचे ते बघणार आहे। ठीक आहे। आता जेव्हा तुम्हाला कुठलंही समीकरण दिसते त्यावेळेस काय करायचं, फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला काय काढायचं आहे। ठीक आहे। इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर अशा वेळेस काय करा, बघा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। तिथे बघा, जेव्हा तुम्हाला बरोबरचं चिन्ह दिसते तेव्हा काय करायचं, बघा कधी पण बरोबरच्या या साईडला जर प्लस असेल तर त्या साईडला गेल्यानंतर काय होईल, ते वजा। त्याच्यानंतर इथे जर वजा असेल तर त्या साईडला काय होईल, अधिक। इथे जर गुणाकार असेल तर त्या साईडला गेल्यानंतर काय होईल, ते भागाकार। इथे जर भागाकार असेल तर त्या साईडला गेल्यानंतर काय होईल, गुणाकार। बस एवढंच तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। आता बघा, इथे x ची किंमत काढायची आहे आणि x ला मी काय करणार, एका साईडला आणणार आणि बाकीच्या सर्व टर्मला दुसऱ्या साईडला टाकणार। आता इथे 4x मोठा आहे आणि 3x लहान आहे, म्हणून मी काय करणार, या 3x ला या साईडला आणणार आणि बाकीच्या टर्म या साईडला आणणार। ठीक आहे। आता इथे बघा, इथे काय नाही म्हणजे काय आहे, प्लस प्लस 3x। ठीक आहे। मग हे काय होईल, बघा वजा 2 ला मी या साईडला आणते, म्हणजे हे प्लस 3x अधिक 1 वजा 2 या साईडला आला म्हणजे काय होईल, अधिक 2 बरोबर 4x। ठीक आहे। आता बघा, x च्या टर्म आपल्याला एका साईडला काढायचे आहे, म्हणजे हे काय होईल, बघा 1 आणि 2 म्हणजे हे 3 आणि हा 3x त्या साईडला गेला म्हणजे हे काय होईल, 4x वजा 3x। ठीक आहे। आता 4तून 3 गेले, किती राहिले, 1। आता तो 1 मी लिहिणार नाही, फक्त x लिहिल। ठीक आहे। x बरोबर 3। आता कधी कधी तुम्हाला असं पण येऊ शकते, बघा वजा 4x अधिक 3x। ठीक आहे। अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला असं आलं बघा प्लस मायनस किंवा मायनस प्लस असे जर चिन्ह आले तर काय करणार, अशा वेळेस वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। वजाबाकी करा, 4तून 3 गेले म्हणजे किती राहिले, 1x आणि मोठी संख्या कोणची आहे तुमची, 4। मग याला कोणचं साइन आहे, वजाचं, म्हणून हे काय येणार, वजा 1x। आता हा 1 नाही लिहिला तरी चालते, म्हणजे हे काय येईल तुमचं, वजा x। आता इथे पण सेम अप्लाय करा, बघा इथे काय नाही म्हणजे काय आहे, अधिक वजा, सेम आहे, अधिक वजा। काय केलं, वजाबाकी केली, 4तून 3 गेला, 1 राहिला आणि मोठ्या संख्येला साइन कोणचं होतं, प्लसचं, म्हणून इथे प्लसचं साइन दिलं। प्लसचं साइन नाही दिलं तरी चालते, म्हणजे हे काय होणार, x बरोबर 3। ठीक आहे। आता या नेक्स्ट एक्झाम्पल वरती, आता या एक्झाम्पल मध्ये कधी पण बघा छेद समान करण्याचा प्रयत्न करायचा। आता इथे मोठी संख्या कोणची आहे, 6। मग मी काय करणार, या 6ला तसंच राहू देणार आणि या 3ला 6 मध्ये चेंज करणार। कसं, 2 ने जर मी खाली आणि वर जर गुणाकार केला म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये, तर काय येईल, 6 आणि वर काय येईल, 2x, खाली आले 6 आणि हे काय येईल बघा, प्लस x भागेला 6 बरोबर x वजा 8। ठीक आहे, समजलं। मग आता बघा, जेव्हा छेद समान असतो तेव्हा आपण काय करतो, त्याला एकदाच लिहितो आणि वरच्याची बेरीज। मग काय येईल, 2x अधिक x म्हणजे 3x बरोबर x वजा 8। ठीक आहे। आता इथे भागाकार करा, 3 1 3, 3 दुनी 6 म्हणजे हे काय आलं बघा, x भागेला 2 बरोबर x वजा 8। इथपर्यंत समजला। आता हा 2 भागाकारामध्ये आहे, तर त्या साईडला गेल्यानंतर काय होईल, गुणाकार, म्हणजे x बरोबर 2 गुणिला x वजा 8। ठीक आहे। म्हणजे x बरोबर काय येईल, गुणाकार करा, ब्रॅकेटमध्ये काय येईल, बेगबे 2 सोबत x चा गुणाकार आणि 2 सोबत 8 चा गुणाकार, म्हणजे काय येईल, 2x वजा 8 1 8, 8 दुनी 16। आता आपल्याला काय करायचं आहे, x ची किंमत काढायची आहे, म्हणजे काय येईल बघा, हा x त्या साईडला न्या आणि 16 या साईडला, किंवा या 2x ला इकडे घेऊन या, म्हणजे काय येईल, x वजा 2x बरोबर वजा 16। ठीक आहे। आता सेम प्लस मायनस, इथे पण प्लस मायनस म्हणजे बेरीज वजाबाकी। अशा वेळेस काय करायचं, वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। 2तून 1 गेला म्हणजे 1,
फक्त x राहिला आणि मोठी संख्या 2 होती म्हणून वजाचं चिन्ह, बरोबर, -16. आता इथे पण वजा आहे, इथे पण वजा आहे, म्हणजे काय होईल अधिक. x बरोबर काय आलं तुमचं +16. ठीक आहे, समजलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.